नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या ई-के-वाय-सीच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. खुद महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत कडक इशारा दिला आहे. नक्की काय प्रकार घडत आहे आणि तुम्ही तुमचं खातं कसं सुरक्षित ठेवू शकता, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र ई-के-वाय-सी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरून स्वतः ई-के-वाय-सी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. बहिणींनो, योजनेचा हप्ता जमा करून देतो, तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण करून देतो असं सांगून काही लोक महिलांशी संपर्क साधत आहे. तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स किंवा OTP मागितला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तुमची एक छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यातील पैसे लंपास करू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास इतर लाडक्या बहिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.